नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 10,000 प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF सोबत सराव पेपर आणि नोट्स, जर तुम्हाला सर्व काही PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचे। तुम्हाला सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सॲपवर लगेच पाठवले जातील। त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, प्रमोद, तोष, हर्ष हे शब्द खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? बघा, प्रमोद, तोष, हर्ष हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विद्यार्थी मित्रांनो, आनंद या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, अक्का, अण्णा, ताई, भाकरी हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? बघा, अक्का, अण्णा, ताई, भाकरी हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? तर कानडी या भाषेमधून विद्यार्थी मित्रांनो मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, मी भोजन केले होते या ठिकाणी वाक्य आहे, हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या काळाचं वाक्य आहे? बघा, मी भोजन केले होते। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विद्यार्थी मित्रांनो, पूर्ण भूतकाळाचे या ठिकाणी हे वाक्य आहे। बघा, प्रश्न क्रमांक चौथा बघा, ऊनहून हे पुढीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय? बघा, ऊनहून हे पुढीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, ऊनहून हे प्रत्यय विद्यार्थी मित्रांनो पंचमी या विभक्तीचे प्रत्यय आहेत। प्रश्न क्रमांक 5 बघा, केशव कुमार पुढीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? बघा, केशव कुमार हे पुढीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, प्रल्हाद केशव आत्रे या कवीचं बघा या ठिकाणी केशव कुमार हे त्यांचे या ठिकाणी टोपण नाव आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, कोहिमा खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे? बघा, कोहिमा खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, कोहिमा विद्यार्थी मित्रांनो नागालँड या राज्याची ती राजधानी आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, हजारीबाग हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? बघा, हजारीबाग हे बघा भारतामधलं एक प्रमुख राष्ट्रीय उद्यान आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, हजारीबाग हे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 झारखंड या राज्यामध्ये या ठिकाणी राष्ट्रीय उद्यान आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा, गुवाहाटी हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहे? बघा, गुवाहाटी हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विद्यार्थी मित्रांनो, गुवाहाटी हे शहर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक ब्रह्मपुत्रा या नदीच्या काठावरचं ते एक महत्त्वपूर्ण शहर आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, नेवेली हा भारतामधला औष्णिक विद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? बघा, नेवेली हा भारतामधला औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, नेवेली हा औष्णिक विद्युत प्रकल्प तामिळनाडू या राज्यामधला तो औष्णिक विद्युत प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, रेल्वेचं इंजिन बनवण्याचा कारखाना बघा चित्तरंजन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? रेल्वेचं इंजिन बनवण्याचा कारखाना बघा चित्तरंजन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, चित्तरंजन हा बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 11 बघा, भारतामध्ये बघा प्रसिद्ध हवा महल खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? भारतामध्ये प्रसिद्ध हवा महल खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, जयपूर राजस्थान राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो प्रसिद्ध हवा महल आहे। प्रश्न क्रमांक 12 बघा, हौलेचा धूमकेतू दर 76 वर्षांनी दिसतो, तर यापूर्वी तो खालीलपैकी केव्हा दिसला होता? बघा, हौलेचा धूमकेतू विद्यार्थी मित्र दर 76 वर्षांनी दिसतो, तर तो यापूर्वी बघा सन 1986 मध्ये तो दिसला होता। प्रश्न क्रमांक 13 बघा,
सन 1853 मध्ये मुंबई ते ठाणे हा भारतामधला पहिला लोहमार्ग खालीलपैकी कोणाच्या कारकिर्दीमध्ये उभारण्यात आला होता? भारतामधला बघा पहिला रेल्वे मार्ग सन 1853 मध्ये मुंबई ते ठाणे हा भारतामधला बघा पहिला रेल्वे मार्ग आहे, तर तो खालीलपैकी कोणाच्या कारकिर्दीमध्ये उभारण्यात आला होता? बघा लॉर्ड डलहौसी यांच्या कारकिर्दीमध्ये या ठिकाणी हा लोहमार्ग उभारण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 14 बघा अल हिलाल या नावाचं वर्तमानपत्र खालीलपैकी कोणाचं आहे? बघा अल हिलाल या नावाचं वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील मौलाना आझाद यांनी अल हिलाल या नावाचं वर्तमानपत्र हे सुरू केले होते. विषय क्रमांक 15 बघा गदर हे वर्तमानपत्र अमेरिकेमध्ये खालीलपैकी कोण चालवत होते? बघा अमेरिकेमध्ये बघा गदर हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोण चालवत होते? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील लाला हरदयाळ अमेरिकेमध्ये विद्यार्थी मित्रांनो गदर नावाचं वर्तमानपत्र ते चालवत होते. विषय क्रमांक 16 बघा 12 डिसेंबर सन 1911 रोजी दिल्ली येथे दरबार भरून बंगालची फाळणी खालीलपैकी कोणी रद्द केली होती? बंगालची फाळणी खालीलपैकी कोणी रद्द केली होती? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील जॉर्ज पंचम यांनी सन 1911 मध्ये दिल्ली येथे दरबार भरून बंगालची फाळणी ही रद्द केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा स्वराज्य हे साप्ताहिक गुरुदेव हे मासिक खालीलपैकी कोणाचे? बघा स्वराज्य हे साप्ताहिक गुरुदेव हे मासिक खालीलपैकी कोणाचं आहे? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो बघा मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील संत तुकडोजी महाराज या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक 18 बघा तृतीय रत्न ब्राह्मणाचे कशप हे ग्रंथ खालीलपैकी कोणाचे ग्रंथ आहे? तृतीय रत्न आणि ब्राह्मणाचे कशप हे ग्रंथ खालीलपैकी कोणाचे ग्रंथ आहेत? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील महात्मा ज्योतिबा फुले यांचे ते महत्त्वपूर्ण ग्रंथ आहेत. विषय क्रमांक 19 बघा जीवाणूपासून होणारा रोग खालीलपैकी कोणता? बघा जीवाणूपासून होणारा रोग खालीलपैकी कोणता रोग आहे? बघा कुष्ठरोग हा विद्यार्थी मित्रांनो जीवाणूपासून होणारा तो रोग आहे. विषय क्रमांक पुढचा बघा अल्फा गॅमा बीटा या किरणांचा शोध खालीलपैकी कोणी? बघा अल्फा गॅमा बीटा या किरणांचा शोध खालीलपैकी कोणी लावला होता? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हेनरी ब्रेकवेल या शास्त्रज्ञ विद्यार्थी मित्रांनो अल्फा गॅमा बीटा या किरणांचा शोध हा लावला होता. विषय क्रमांक पुढचा बघा कॉड लिव्हर ऑइलमध्ये मुख्यत्व खालीलपैकी कोणते जीवनसत्व असते? कॉड लिव्हर ऑइलमध्ये खालीलपैकी कोणते जीवनसत्व असते? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील कॉड लिव्हर ऑइलमध्ये विद्यार्थी मित्रांनो ड जीवनसत्व असते. विषय क्रमांक पुढचा बघा भारतामधला पहिला बोलपट खालीलपैकी कोणता? भारतामधला पहिला बोलपट चित्रपट खालीलपैकी कोणता आहे? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील अलमारा विद्यार्थी मित्रांनो भारतामधला पहिला बोलपट या ठिकाणी तो चित्रपट आहे. विषय क्रमांक 23 बघा धैर्य हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचं नाम आहे? बघा धैर्य हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचं नाम आहे? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील भाववाचक नाम या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा अमरण या ठिकाणी बघा शब्द आहे या शब्दाचा आपल्याला समास सांगायचा बघा अमरण. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील अवयभाव समास या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा पेनिसिलियम हे खालीलपैकी कशाचं या ठिकाणी उदाहरण आहे? बघा पेनिसिलियम. बघा पेनिसिलियम विद्यार्थी मित्रांनो बुरशी यांचं या ठिकाणी उदाहरण आहे. विषय क्रमांक 26 बघा स्वित्झर्लंड हा देश खालीलपैकी कोणत्या खंडामधला देश आहे? बघा स्वित्झर्लंड हा देश खालीलपैकी कोणत्या खंडामधला तो देश आहे? बघा स्वित्झर्लंड हा देश विद्यार्थी मित्रांनो युरोप या खंडामधला तो देश आहे. विषय क्रमांक 27 बघा किती उंच इमारत आहे ही या ठिकाणी वाक्य आहे. या वाक्याचा आपल्याला प्रकार ओळखायचा. किती उंच इमारत आहे ही वाक्य आहे. वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. बघा उद्गारार्थी वाक्य या ठिकाणी वाक्याचा प्रकार राहील. विषय क्रमांक पुढचा बघा पेशवे आणि इंग्रज यांच्यामध्ये शेवटची लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? पेशवे आणि इंग्रज यांच्यामध्ये शेवटची लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? बघा सन 1818 मध्ये विद्यार्थी मित्रांनो पेशवे आणि इंग्रज यांच्यामध्ये शेवटची लढाई ही झाली होती.
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कृष्णा काठ हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा, कृष्णा काठ हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, यशवंतराव चव्हाण यांनी कृष्णा काठ हा ग्रंथ लिहिलेला ग्रंथ आहे. प्रश्न क्रमांक 30 बघा, कोकणामध्ये अगदी उत्तरेस, बघा, कोकणामध्ये अगदी दक्षिणेकडे असलेली नदी खालीलपैकी कोणती? बघा, कोकणामध्ये अगदी दक्षिणेकडे असलेली नदी खालीलपैकी कोणती नदी आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, तेरेखोल नदी विद्यार्थी सर्वात दक्षिणेकडची या ठिकाणी नदी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, श्वेत क्रांतीचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? श्वेत क्रांतीचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक मित्रांनो 2 राहील, डॉक्टर वर्गीस कुरियन यांना श्वेत क्रांतीय जनक असे म्हणतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भास्कर, आदित्य, अर्क, प्रभाकर हे सर्व शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? बघा, भास्कर, आदित्य, अर्क, प्रभाकर हे सर्व शब्द विद्यार्थी मित्रांनो सूर्य या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक दुसरा बघा, तिलांजली देणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. तिलांजली देणे, बघा, त्याग करणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा, आज्ञावेताळ या ठिकाणी बघा अलंकारिक शब्द आहे. अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा, अत्यंत रागीट मनुष्य या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अक्का, अण्णा, ताई, भाकरी हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? बघा, अक्का, अण्णा, ताई, भाकरी, बघा, हे सर्व शब्द विद्यार्थी मित्रांनो कानडी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सूर्यास्त हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचा? बघा, सूर्यास्त हा शब्द कोणत्या संधीचे या ठिकाणी उदाहरण आहे? सूर्यास्त, बघा, या ठिकाणी स्वर संधीचे या ठिकाणी उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? बघा, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांची स्थापना खालीलपैकी केव्हा झालेली आहे? बघा, सन 1972 मध्ये विद्यार्थी मित्रांनो या विद्यापीठाची स्थापना ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मी निबंध लिहिला आहे या ठिकाणी वाक्य आहे. या वाक्याचा आपला काळ ओळखायचा. बघा, मी निबंध लिहिलेला आहे. बघा, मी निबंध लिहिला आहे विद्यार्थी मित्रांनो पूर्ण वर्तमान काळाचे या ठिकाणी वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 8 बघा, झाकले माणिक या ठिकाणी बघा वाक्यप्रचार आहे. योग्य अर्थ आपल्याला सांगायचा. बघा, झाकले माणिक, बघा, झाकले माणिक म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, साधा पण सद्गुणी मनुष्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा? बघा, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विद्यार्थी, भद्रावती या ठिकाणी बघा युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मानवामध्ये गुणसूत्रांची एकूण संख्या खालीलपैकी किती असते? मानवामध्ये गुणसूत्रांची एकूण संख्या खालीलपैकी किती असते? बघा, मानवामध्ये बघा गुणसूत्रांची एकूण संख्या 46 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, संसदेच्या 2 अधिवेशनामधला कालावधी जास्तीत जास्त खालीलपैकी किती असावा लागतो? बघा, संसदेच्या 2 अधिवेशनामधला जास्तीत जास्त कालावधी हा 6 महिने एवढा या ठिकाणी असावा लागतो. प्रश्न क्रमांक 12 बघा, सलवा जुडूम ही चळवळ खालीलपैकी कोणत्या राज्यासंबंधीची चळवळ आहे? बघा, सलवा जुडूम ही चळवळ खालीलपैकी कोणत्या राज्यासंबंधीची या ठिकाणी चळवळ आहे? सलवा जुडूम, बघा, छत्तीसगड या राज्यासंबंधीची या ठिकाणी चळवळ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राष्ट्रीय विज्ञान दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा, राष्ट्रीय विज्ञान दिन, बघा, राष्ट्रीय विज्ञान दिन केव्हा असतो? तर 28 फेब्रुवारी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, श्रवण या शब्दापासून तयार होणारं विशेषण खालीलपैकी कोणतं आहे? बघा, श्रवण या शब्दापासून तयार होणारं विशेषण खालीलपैकी कोणतं आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, श्रवणी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी समाहार द्वंद्व समास यांचं उदाहरण आपल्याला ओळखायचं. बघा, समाहार द्वंद्व समास, बघा, समाहार द्वंद्व समास मीठ भाकर या ठिकाणी समाहार द्वंद्व समास यांचे या ठिकाणी उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 16 बघा, जागतिक साक्षरता दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक साक्षरता दिन, बघा, जागतिक साक्षरता दिन विद्यार्थी मित्रांनो 8 सप्टेंबर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समाधीस्थळाचं नाव खालीलपैकी
काय आहे बघा, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समाधीस्थळाचं नाव खालीलपैकी काय आहे? बघा, शांतीवन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मलाला युसुफजई खालीलपैकी कोणत्या देशाशी संबंधित आहे? मलाला युसुफजई कोणत्या देशाशी संबंधित आहेत? तर पाकिस्तान या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पी.व्ही. सिंधू या खेळाडू कोणत्या खेळाशी पी.व्ही. सिंधू या खेळाडू कोणत्या खेळाशी या ठिकाणी पी.व्ही. सिंधू. बघा, पी.व्ही. सिंधू विद्यार्थी मित्रांनो बॅडमिंटन खेळ या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 20 बघा, लघु या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा, लघु या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा, लघु म्हणजे लहान. बघा, लहानच्या विरुद्ध या ठिकाणी काय आलं पाहिजे? लहानच्या विरुद्ध या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 2 दीर्घ या ठिकाणी आपल्या योग्य या ठिकाणी उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, तुंतुने वाजवणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगा. तुंतुने वाजवणे. बघा, तुंतुने वाजवणे म्हणजे पुन्हा पुन्हा तेच सांगणे या ठिकाणी आपल्या ठिकाणी योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक 22 बघा, थोर समाजसेवक बाबा आमटे यांचं पूर्ण नाव खालीलपैकी कोणते? बघा, बाबा आमटे यांचं संपूर्ण नाव खालीलपैकी कोणतं आहे? बघा, मुरलीधर देवीदास आमटे बाबा आमटे यांचं या ठिकाणी संपूर्ण नाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पचन कार्यामध्ये बघा मदत होण्यासाठी जठरामध्ये खालीलपैकी कोणत्या अम्लाचा स्राव होतो? बघा, पचन कार्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील, हायड्रोक्लोरिक या ठिकाणी या अम्लाचा स्राव होतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पंडित रविशंकर हे पुढीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी बघा पंडित रविशंकर हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी पंडित रविशंकर. बघा, पंडित रविशंकर हे सितार वादक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा, राष्ट्रपती राजवट खालीलपैकी कोणत्या कलमानुसार लागू करण्यात येते? राष्ट्रपती राजवट. बघा, कलम 356 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या मराठी साहित्यिकाला ज्ञानपीठ पुरस्कार या ठिकाणी मिळाला नाही? खालीलपैकी कोणत्या मराठी साहित्यिकाला ज्ञानपीठ पुरस्कार या ठिकाणी मिळालेला नाही? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, पु ल देशपांडे यांना बघा ज्ञानपीठ पुरस्कार या ठिकाणी मिळालेला नाही. प्रश्न क्रमांक बघा, कृष्णा काठे आत्मचरित्र बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 यशवंतराव चव्हाण यांच्या ठिकाणी ते आत्मचरित्र आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, श्री नारायण मूर्ती हे पुढीलपैकी कोणत्या कंपनीचे बघा श्री नारायण मूर्ती कोणत्या कंपनीचे संस्थापक? श्री नारायण मूर्ती इन्फोसिस या कंपनी या ठिकाणी संस्थापक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मंगल पांडे यांनी खालीलपैकी कोणत्या छावणीमधील इंग्रजी अधिकाऱ्यावर गोळी झाडली होती? बघा, मंगल पांडे यांनी विद्यार्थी मित्रांनो बराकपूर येथील छावणीमधील बघा या ठिकाणी इंग्रजी अधिकाऱ्यावर गोळीही झाडली होती. प्रश्न क्रमांक 30 बघा, कायद्यासमोर सर्व समान आहेत हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत आहे? बघा, कायद्यासमोर सर्व समान आहेत. बघा, कलम 14 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढे, नागझीरा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा, नागझीरा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, नागझीरा हे विद्यार्थी मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला बघा असेच बघा या ठिकाणी बघा 10,000 प्रश्न पाहिजे असतील तर आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट घडामोडीचं PDF सोबत सर्व पेपर IMP नोट्स तुम्हाला सर्व काही पाहिजे असेल तर फक्त आणि फक्त 99 रुपयामध्ये अवेलेबल आहे. 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे. तुम्हाला सर्व IMP PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेच पाठवले जातील. त्यामधले सर्व प्रश्न परीक्षेमध्ये पडणारे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.